त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मी स्वतः एक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक या नात्याने अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण त्यांनी आत्ता पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची भेट घेऊन समर्थनाचे पत्र दिलेलं आहे. विषय विकास पवार म्हणतात यह सिर्फ नाम ही काफ़ी है, नागपूर गोवा शक्तीपीठ समर्थन आहे, चिंके, सांगोला, सोलापूर. चलो, व्हेरी गुड. महत्त्वाचं काय, काल पण आपण म्हटलं की आपला ना समर्थनाला पाठिंबा ना विरोधाचा आपण काय तिरस्कार करतो. लक्षात आलं का? लोकशाही मार्गाने तुम्हाला जे काही अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारांचा वापर करून तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने पाठपुरावा करावा, हा महत्त्वाचा अभिप्राय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आजचं लाईव्हमध्ये विशेष गोष्ट ही आहे की MSRTC महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी सिमेंटचे पोल बनवण्यामध्ये आणि त्याच्यावरती खाचा, बुलढाणा जिल्हा शेगाव ते सिंदखेड राजा, जे काय म्हणतात त्याला, खाचा बनवण्यात जी काय म्हणतात त्याला, क्विक किंवा जर्की किंवा एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला, की जी तत्परता दाखवली, तर आशा करतो तीच तत्परता त्यांनी आता जशी उच्च न्यायालयाने कानउघडणी केली समृद्धी महामार्गावरती, तिथं मूलभूत सेवाचा जर वानवा असेल तर उच्च न्यायालयाने पेट्रोल पंप धारकांना विचारलं आहे की तुम्हाला 10 लाखाचा दंड का करण्यात येऊ नये. तर तिकडं देखील त्यांनी थोडंसं ताबडतोब लक्ष घालावं आणि थोडंसं थोरला भाऊ म्हणून का होईना तुकाराम आलदार सर किती विडत आहे ते तुम्ही तुमच्या कचेरीत जाऊन विचारायचं. थोडं जरा पदरचं डिझेल जाळा, बघा तिथं झोपा बिपा काढतात का काय अधिकारी लोक. आलं लक्षात, गेलं तर तुम्हाला कळलं तरी तिथं शक्तीपीठ म्हणजे फक्त तुमच्या मग नुसत्या गट नंबरवरतीच घालाय का, त्याबद्दल काय अजून नकाशे बिकाशे आलेले आहेत. आलं लक्षात, तुम्ही आपलं राहताल इकडं यूट्यूबच्या भरोशावरील तिकडं व्हायचा खेळ. जसं परवा आलेली प्रचिती आपल्या ह्याला लातूर जिल्ह्याला, लक्षात आलं का? गाफील राहू नका. गाफील परत काय, गाफील बरोबर अजून एक शब्द आहे त्याला काय म्हणतात, फाजील आत्मविश्वास बाळगू नका. इथं NHI कडून घेण्यासारखं आहे की थोरला भाऊ म्हणून MSRTCने NHI सारख्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अभ्यास करावा आणि तिथं ज्या प्रकारे जागतिक दर्जाच्या वेसाईड ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत, तर तशा वेसाईड ॲम्युनिटीज समृद्धी महामार्गावरती देता येतील का त्याचा पाठपुरावा करावा. आणि इतर नवीन जे काही एक्सप्रेसवे बनवले जातील तिथं निश्चितच तुमच्याकडून ती दखलंदाजी परत होणार नाही अशी अपेक्षा करतो. आणि दुसरी गोष्ट, NHIने देखील MSRTCकडून शिकण्यासारखं आहे की त्यांनी देखील त्यांचे जे चैनीचे दगड आहेत, आम्ही सुरत चेन्नईच्या वेळेस पाहिलेले आहेत, आलं लक्षात, नुसतं उगं सिमेंटचा पोल आणि त्याला पिवळा रंग आणि त्याच्यावरती आकडे तुमचे चैनीचे, पण थोडं जरा असा खर्च करा ह्यांच्यासारखा. आणि NHIचा असा नाही का खाचा असलेला पोल तुम्ही देखील बनवून घ्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांना विनंती आहे की त्यांनी देखील MSRTCकडून काही शिकण्यासारखं आहे, विशेष करून त्या सिमेंटच्या पोलच्या बाबतीत. कसं आहे की म्हणजे लक्षात आलं का, ते तुम्ही दगड जे आहेत ते नांगरटीत बिंगरटीत कुठेही हे होतील, पण तिथं ज्या वेळेस कुणी जरी आलं तर तिथं NHI पाहिलं किंवा MSRTC पाहिलं की जरा त्यांची 2 मिनिट जरा धडकी भरेल की बाबा काहीतरी इथं सरकारी, आलं लक्षात. म्हणजे पार इतर सगळ्या खाजगी कंपन्या त्यांची नावं कोरून 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 लोगो लावून 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 रस्त्याच्या कडेनी नाही का नुसत्या मैलाच्या दगडाबरोबर पळताना दिसतात. आणि आज जो काही वावरातून, नदी नाल्यातून, ओढ्या नाल्यातून जो ग्रीनफील्ड म्हणजे शेतातून जो आता हायवे होणार आहे, तर तो देखील इतर विद्यमान अवस्थेतल्या कुठल्याच हायवेपेक्षा कमी 100% नसणार आहे. कारण तो फक्त महामार्ग नसून द्रुतगती महामार्ग असणार आहे. तर एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये आपल्याला कोणासाठी मोठं व्हायचं किंवा मिरवायचं नाही आहे, पण हत्तीला हत्तीच म्हणावं लागेल आणि उंदीरला उंदीरच म्हणावं लागेल ना. लक्षात आलं का?